कर्जाचा हप्ता कमी होणार की नाही, रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची प्रतीक्षा। अर्थसंकल्पानंतर आज जाहीर होणार आरबीआयचं पहिलं पतधोरण। शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून नवं नाव बहाल। राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव वापरणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निर्णय 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता, तर मेरिटनुसारच निकाल देणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। मनसेचे 3 नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक, तर कालची भेट ही सदिच्छा भेट असल्याची संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। आज दुपारी सुनावणी। संपत्ती संदर्भात 7 वेळा चौकशीनंतर गुन्हा दाखल। दोन वर्षात माडीवरून खाली नाही आला तर दाढी कशी खेचणार? कोकण दौऱ्यात ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। मनोज जरांगे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर। मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी जरांगे पाटलांचं स्वागत आणि सत्कार होणार। राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून तिसऱ्या टर्मचा एल्गार, तर भाषणातून नेहरूंपासून राहुल गांधींपर्यंत काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका। उत्तराखंड विधानसभेत समान नागरिक कायदा विधेयक मंजूर। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अंमलबजावणी। सोशल मीडिया फॅक्ट चेक युनिट संदर्भात कॉमेडियन कुणाल कामराची हायकोर्टात याचिका। 2 न्यायमूर्तींच्या निकालाच्या मतभिन्नतेवर आज सुनावणी। पुण्यापाठोपाठ नागपुरातही सराईत गुन्हेगारांची पोलीस परेड। नागपूर शहराचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल ॲक्शन बोर्डवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।